बऱ्याचदा पिंपल येतात, पण आपल्याला कळत नाही की हे पिंपल कशामुळे येत आहेत. तर पिंपलमध्ये फंगल ॲक्ने पण असू शकतात किंवा हार्मोनल ॲक्ने पण असू शकतात. फंगल ॲक्ने हे तुमच्या जे काही क्लायमेट आहे ते हॉट किंवा ह्युमिड असेल, त्या क्लायमेटमध्ये तुम्हाला जास्त घाम येतो, त्यामुळे ते येतात. आणि ते मोस्टली छोटे-छोटे बम्प्स असतात फेसवरती, चेस्टवरती आणि बॅकवरती येतात. त्याला खाजही जास्त प्रमाणात असते. हे जे ॲक्ने आहे त्याला नॉर्मल जी काही तुमची पिंपलची ट्रीटमेंट असते त्यानं ते कंट्रोल येत नाही किंवा त्याला रिस्पॉन्ससुद्धा करत नाहीत. तेच आता हार्मोनल ॲक्ने जे काही असतात ते तुमच्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे येतात आणि ते मोस्टली लोअर आपल्या फेसमध्ये जो काही हा पार्ट आहे, ह्या पार्टवरती ते जास्त दिसतात. ते सिस्टिक असतात, त्याच्यामधून पस येतो, ते मोठे-मोठे असतात आणि कधी-कधी ते पेनफुल असतात. तर अशा ॲक्ने कन्फ्यूज न होता तुम्ही डॉक्टरांच्याकडे या, त्यांना दाखवा, त्यांचं कन्सल्टेशन घ्या आणि त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट घ्या. ते कमी येऊन जातील. अशाच काही स्किन किंवा हेअर रिलेटेड प्रॉब्लेमसाठी तुम्ही निर्मिती कॉस्मेटिक सेंटरला व्हिजिट करू शकता.